मागील 2-3 दिवसांपासून तापमान कमालीचे घसरले आहे। गुलाबी थंडी बोचरी बनली आहे। त्यातच काही दिवसापासून ढगाळ हवामान आहे। या हवामानामुळे हुडहुडी भरविणारी थंडी पहाटेपासूनच आहे। या थंडीत नकोशा झालेल्या नवजात बालकाला जालना जिल्ह्यातील ढालसावंगी या गावात रस्त्याच्या कडेला सोडून देऊन निघून गेले। मात्र बाळाच्या टाहोने या परिसरात रस्त्यावरून जाणारी वाहतूक थबकली। रडणाऱ्या या अर्भकाला पाहून उपस्थित सर्व स्तब्ध झाले। स्थानिक नागरिकांनी येथील समाजभान या सामाजिक संस्थेला याबद्दलची माहिती दिली आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तेथे पोहोचून थंडी आणि भुकेने रडणाऱ्या या बालकाला ताब्यात घेऊन रुग्णालयात नेले। तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले। ठाकरे दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा अपघातात ठार झाल्यामुळे खामगाव येथील सचिन ठाकरे व त्यांच्या पत्नी सौ मनीषा ठाकरे यांनी या मुलाचे पालकत्व स्वीकारले आहे। मी सचिन ठाकरे 28 मे 2014 ला आमच्यासोबत एक फार मोठा अपघात झाला होता। त्या अपघातात माझा मुलगा ठार झाला। तेव्हापासून आम्हाला मूलबाळ वगैरे आम्हाला नाही आहे आणि अचानक आम्हाला आता 2 दिवसा अगोदर म्हणजे परवाला 22 तारखेला 22 नोव्हेंबरला एक फोन आला समाजबान संस्थेमधून अंबडवरनं किंवा 22 नोव्हेंबरला फोन आला समाजबान संस्थेमधून दादासाहेब थेटे म्हणून तिथले आमचे आनंदचे कार्यकर्ते आहे आणि ही जी प्रेरणा आहे मी आज या मुलाला दत्तक घेतलं। हा मुलगा म्हणजे बाबा आमटे या संस्थेचं आनंदवन त्याच्याशी माझी नाळ जोडलेली आहे आणि त्याच्यामुळं मी मनातून इच्छा केली की मला मुलगा किंवा मुलगी आणि मी जात पात हा कोणताही भेद न ठेवता मला मुलगा किंवा मुलगी ही आमच्या दोघांना आमच्या जीवनासाठी पुढं आमचा वारसा चालवण्यासाठी आम्हाला पाहिजेत होता। त्याच्यामुळं आम्ही या मुलाला आता आम्ही याचं पालकत्व स्वीकारलेलं आहे। आम्हाला 22 नोव्हेंबर रोजी फोन आला होता की एक अनाथ मुलगा आहे। तर आम्ही गेलो होतो 23 तारखेला आणि याला आम्ही आणलं 23लाच। तर आम्ही आता याचं पुढचं पालनपोषण आम्हीच करणार आहे। आमचा 28 मेला ॲक्सिडेंट झाला होता। 28 मे 2014 मध्ये माझा मुलगा त्यामध्ये डेथ झाली माझ्या मुलाची। तर त्याच्या जागेवर आता हाच मुलगा भेटला। त्याचं नाव माझ्या मुलाचं नाव देवांशू, तर याचे नाव आम्ही देवांशूच ठेवणार आहे। मनीषा ठाकरे, विदर्भ न्यूज, खामगाव।